मी रीता शेटिया महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण अशा लेखकाला भेटणार आहोत की ज्यांच्या व्यसन या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर 13 पुरस्कार या कादंबरीला मिळाले आणि त्यांची नुकतीच एक लॉकडाऊन म्हणून कादंबरी आहे जी कोविड-19च्या पिरियडमध्ये त्यांनी लिहिली आणि लॉकडाऊन ही कादंबरी खूप त्यांची सध्या गाजत आहे. असे ते उभरते लेखक आहेत. त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर जाधवकर. चला तर आपण खास बातचीत करूया ज्ञानेश्वर सरांशी. नमस्कार सर. नमस्कार. सर आत्ताच आपण पाहिलं म्हणजे मी उल्लेखच केला की तुमची व्यसन आणि लॉकडाऊन ही जी कादंबरी आहे आणि तुम्ही त्या कादंबरीला सुरुवात केली लेखनाला. उभरते तुम्ही लेखक आहात, तर थोडक्यात तुम्ही लेखनाला सुरुवात कशी केली याविषयी थोडं सांगाल का? प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे कारण लेखनाला सुरुवात कुठून केली, कारण आता या टप्प्यावरती ते सांगायचं म्हटलं की ते सगळं पाठीमागचं रेफरन्स त्याच्यात येणं आवश्यक आहे. मला मी ज्यावेळी माध्यमिक शाळेमध्ये होतो त्यावेळी मी पहिली कथा अगोदर शंकर पाटलांची दौंडी म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये हे दिली जाते, दौंडी दिली जाते. ओके. धिंड नावाची मी कथा त्यावेळी वाचली होती आणि ती सादर केली होती कथाकथन स्पर्धेमध्ये. आणि त्याच्यानंतर असं मला वाटलं की ती जशी त्यांनी सादर केली तशी मी लिहू शकतो. मग मी त्याच दरम्यान लॉकेट नावाची कथा लिहिली आणि परत मी दुसऱ्या वर्षी आमच्या बार्शीकडे जगदाळ मामाच्या संस्थेमध्ये स्पर्धा होतात शालेय विद्यार्थ्यांसाठी, तर त्यात मी सादर केली, मला पारितोषिक मिळालं. मग सगळ्यांना वाटलं हा कथा खूप भारी लिहितो आणि म्हणजे गोष्ट जी आहे ना खूप चांगली सांगतो. कारण त्याच्या अगोदर मी आजींकडून खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या होत्या. म्हणजे घरात लहानपणापासून म्हणजे लहान मुलं खेळ रडायला लागली माणूस काहीतरी सांगतं ना, गाणं म्हणतो, गोष्टी सांगतो, तसं मी जास्त दिवस आजीपाशी असल्यामुळे मी खूप साऱ्या गोष्टी आजींकडून ऐकल्या होत्या. आजही मला सगळ्या आजीच्या गोष्टी पाठ, कारण आजीच्या हजारो वेळा पाठ आहेत. त्यातलाच भाग मला तो मिळाला, तिच्याकडून ते मिळालं कदाचित. आणि मग पुढं मी महाविद्यालय याच्यात गेल्यानंतर माझं वक्तृत्व कथाकथन ते सुरूच होतं. मग मी एक पात्री नाटक लिहिलं, बरं झालं बापांना शाळेत घ्यायचं, आणि त्याचे प्रयोग मी शाळेवर करायचे. त्यातून मला 2 पैसेही मिळायचे, माझा खर्चही भागायचा आणि माझी आवडही जोपासली जायची. आणि साधारण अभ्यास तर करत राहील. माझं BA होईपर्यंत मी ते जवळपास 200 पेक्षा जास्त शाळेवरती कथाकथनाचे कार्यक्रम सादर केले. आणि तिथंच त्याच वेळी मी पोशिंदा नावाचं एक नाटक लिहिलं होतं. परत कॉलेजचे युथ फेस्टिवलमध्ये पथनाट्यकर, एकांकिकेकर हे असं सगळं सुरू होतं. पण तिथपर्यंत हे म्हणजे प्रत्येक जणच करतो, त्याच्या आवडी जे आहे तो जोपासतो. तिथून पुढे मी ज्यावेळी पुण्यात पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ज्यावेळी आलो होतं, मीडियाचा विद्यार्थी म्हणजे मास कम्युनिकेशनला ऍडमिशन घेतलेलं, त्याचा अभ्यास चालू होता. मग मला असं वाटलं की ते तर करतोय आपण, प्लस आपण मला वाटायचं नाटक लिहावं. मी द लॉस्ट बेट नावाची एकांकिका लिहिली, ज्याचं पुरुषोत्तमसाठी आम्ही ती लिहिलेली होती. त्याला नंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचं लेखनाचं पारितोषिकही मिळालं आणि तिथून माझा आत्मविश्वास जास्त वाढला की आपण चांगलं लिहू शकतो. परत मी 3 अंकी नाटक लिहिलं ध्यास नावाचं आणि त्याचाही प्रयोग झाला आणि त्यामुळे मला रंगभूमी आणि तिथून माझा आत्मविश्वास जास्त वाढला की आपण चांगलं लिहू शकतो. परत मी 3 अंकी नाटक लिहिलं ध्यास नावाचं आणि त्याचाही प्रयोग झाला आणि त्यामुळे मला रंगभूमी आणि नाटक हे खूप चांगलं हे करायचं. मग ज्यावेळी हे माझं शिक्षण संपलं, मी काही ठिकाणी मी एका संस्थेत काम करू लागलो आणि मला असं वाटू लागलं आपण जे जगलेलो आहोत पाठीमागचं ते आपल्याला मांडलं पाहिजे. मग कशात मांडावं, मी विचार केला हे कथेत मांडता येईल का, तर कथेत तेवढी जागा नाही. परत म्हणलं नाटकात मांडावं, पण तिथेही मला ती स्पेस सापडली नाही. म्हणून मग मी कादंबरी हा फॉर्म निवडला आणि पहिली जी कादंबरी व्यसन लिहिली तर ती जे काही मला वाटत होतं आपल्या जगण्याविषयी किंवा जे भोवताल बघितला होता तो कादंबरी मला खूप भारी वाटला. मला आता तो फॉर्म म्हणजे कादंबरी हा फॉर्म मध्ये मला इंटरेस्ट निर्माण झाला आहे. मला वाटतं की हा मला व्यक्त करण्याचे माध्यम आहे, असं माझ्या लेखनाची सुरुवात झाली. व्यसन कादंबरी तुम्ही लिहिली आहे, तर त्याचा विषय काय आहे आणि तुम्ही तो ज्वलंत विषय मांडलेला आहे, तर त्याविषयी थोडक्यात सांगाल? व्यसन कादंबरी म्हणजे शब्दापासून जर सुरुवात केली तो प्रमाण भाषेमध्ये व्यसन म्हणतात. बरोबर. आणि ती व्यसन बैलाच्या नाकात असते. ओके. आणि बैलाच्या नाकात याच्यासाठी घातली जाते की त्याला कंट्रोल करता येतं, त्याचं नियंत्रण आपल्या हातात ठेवलं होतं. म्हणजे जो गाडीवाला आहे, जो मालक आहे, हे कादंबरीचं टायटल. त्याचं कारण असं आहे की कादंबरी ऊसतोड मजूर आणि त्यांचं जगणं, त्यांच्या मुलांचं शिक्षण याच्याभोवती ती सर्व फिरते.
कदाचित ज्यांनी वाचली आहे किंवा जे वाचणार आहेत त्याच्यासाठी मी डिटेल थीम नाही सांगणार, बरोबर. त्याचा कन्सेप्ट नाही सांगणार, परंतु त्याचा जो विषय जो आहे की ऊसतोड मजुरांच्या मुलांचं शिक्षण कशा पद्धतीने होतं, जे करण्याचा प्रयत्न करतात, जे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे जन्मल्यापासून ते शिक्षण घेईपर्यंत, म्हणजे कादंबरीचा थीम जो विषय जो म्हणतो आपण तो एक जन्मल्यापासून 30 वर्षापर्यंतच्या मुलाची गोष्ट आहे. मग त्याचा तिथपर्यंतचा जगण्याचा प्रवास आहे, म्हणजे शिक्षण घेण्याची धडपड कशा पद्धतीने करतोय तो आणि वेगवेगळ्या टप्प्यावरती काय काय अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यातले ऊसतोड मजुरांना म्हणजे फक्त ते प्रातिनिधिक आहे असे अनेक म्हणजे वीटभट्टी कामगार असतील, माथाडी कामगार असतील, कोळशामध्ये खाणीमधले काम करणारे असतील, अशा प्रत्येक कामगारांच्या मुलांचे प्रश्न आहेत. ते यशामध्ये जे मांडलेलं आहे ना ते म्हणजे आतापर्यंत त्याच्यावरती लिखाण झालं का, तर झालंही आहे, काही कादंबरी आलेले आहेत त्याच्यावरती, काही पुस्तकेच आहेत, परंतु जे मला म्हणायचं होतं की मुलांच्या शिक्षणाची जी काही फरफट होती ती कुठं मला जाणवली नव्हती आणि ते शिक्षण घेऊनही पुढे त्यांना नोकरी लागतेय का, जर लागत नसेल तर आज खाजगी एज्युकेशन व्यवस्थेमध्ये नेमकी काय होऊन बसलेलं आहे, म्हणजे पहिल्या पिढीमधून जी मुलं शिक्षण घेत आहेत त्यांचं पुढं काय होतं आणि तेही अशा मजूर कुटुंबामधून अशा वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून मुलं शिक्षण घेत आहेत तिथपर्यंत येत आहेत आणि मग पुढे त्यांना काय होतं, म्हणजे त्याच्यापेक्षा असं वाटतं की ते पूर्वीचं बरोबर, म्हणजे असंही मानसिकता, म्हणजे हुशार असतात ते काही ना काही करत राहतात, त्यातलं हे सगळं त्या कादंबरीमध्ये मला मांडावं असं वाटलं आणि म्हणून जो विषय त्याच्यामध्ये मांडला, म्हणजे खूप प्रश्न आहेत. मग एकतर मुलांची म्हणजे जे शिक्षण घेत आहेत 30वी झाली तरी लग्न होत नाही, जमत नाही, प्रेम करून करायचं तर मान्यता, समाज मान्यता, हे असे मुद्दे त्या कादंबरीमध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर त्या मजुरांचं जगणं, त्या कारखान्यावरची परिस्थिती, त्याच्या आईवडिलाची कौटुंबिक म्हणजे जी काही परिस्थिती आहे, जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था आणि परत शिक्षणाचं खाजगीकरण, असे सर्व अंगानं ती कादंबरी मांडलेली आहे. सर, आत्ताच तुम्ही म्हटले की या विषयावरती वेगवेगळ्या लेखकांनी लिखाण केलेलं आहे आधी, जसं लक्ष्मण माने असतील, लक्ष्मण गायकवाड असतील, आनंद यादव आहेत की ज्यांनी या अशा विषयांवरती लेखन केलेले, पण यशनमध्ये या जर लेखकांनी लेखन केलेले आहे तर आणि तुम्ही यशनमध्ये केलेलं लिखाण यामध्ये कुठला असा फरक आहे किंवा कुठलं असं वेगळं पण आहे तुमच्या यशन कादंबरीत की ते वाचकांनी वाचलंच पाहिजे? नाही, इतर लेखकांच्या बाबतीमध्ये आपण तसं त्यांनी थेट या विषयावरती लिहिलेलं नाही, म्हणजे ऊसतोड कामगार तुम्ही ज्या लेखकांचा उल्लेख केला त्यांनी ऊसतोड मजुरांविषयी नाही लिहिले, त्यांनी ग्रामीण भागातील जे काही कडण आहे माणसांचं जगणं आहे ते त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये मांडलं. तो काळ वेगळा होता, म्हणजे अद्वानी मांडलेला काळ असेल, राजा बोराडेंनी मांडलेला काळ असेल, भालचंद्र नेमाडेंनी मांडलेला काळ असेल किंवा लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने यांनी मांडलेला काळ हा वेगळा होता. बरोबर. हे सगळे 90च्या अगोदरचे लेखक आहेत, त्यांनी त्यावेळेचे म्हणजे 90 काही तर 80च्या दशकाच्या अगोदरचे ते सगळे, त्यांनी मांडलेला काळ हा तो ग्रामीण भाग जो त्यांनी उभा केलेला तो वेगळा आहे. मला जो म्हणजे जी पिढी 90 नंतरच्या आसपास जन्माला आली आहे, जी 2010 नंतर लिहितीये, म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात मग काय बदल झालेला आहे, म्हणजे ती ग्रामीण काय सध्याची परिस्थिती आहे आणि ती प्रत्येकाला या जगात दिसणारी गोष्ट ही वेगळी असते. म्हणजे तुम्हाला हा माईक वेगळ्या अँगलनं दिसतोय, मला वेगळ्या अँगलनं दिसतोय, तसं मला हे ऊसतोड मजुरांचं जगणं हे मला माझ्या दृष्टिकोनातून जे दिसलं, ते जाणवलं, ते मी पुस्तकामध्ये मांडतोय. म्हणजे काय जाणवलं तर माझी आजी आहे, मी ज्याला गिरजाई म्हणतो, ती आजी आज कुठल्याही शिक्षण नसताना, कुठल्याही पार्श्वभूमी नसताना हजारो ओव्या पाठ आहेत, कितीतरी गोष्टी पाठ आहेत. हा जो सांस्कृतिक ठेवा त्यांच्याकडे आलाय तो लहानपणी म्हणजे माझं बालपण तिच्या समवेत गेल्यामुळं मला खूप सारं तिच्याकडून ऐकायला मिळालं, ते माझ्यात कुठेतरी झिरपलंय. मग तो जो अभंग असेल, कीर्तन असेल, भजन असेल, हा डोक्यामध्ये जो काही विचार चालू झाला, तात्विक म्हणा किंवा कलेचा, हे मी व्यक्त कुठल्या माध्यमातून करायचं ते इथं आहे. म्हणजे याच्यात जगण्याचं तत्वज्ञान आहे का, तर आहे. मजुरांच्या जगण्याचं तत्वज्ञान आणि उच्चभ्रू लोकांच्या जगण्याचं तत्वज्ञान किंवा मध्यमवर्गाचं जगण्याचं तत्वज्ञान हे सगळीकडे फरक प्रत्येक टप्प्यावरती आहे. म्हणजे तुलनात्मक जर आपण बोलायचं म्हटलं तर हे मला तिथल्या जगण्यामधलं वेगळं पण जाणवलं ज्यावेळी मी पुण्यात शिक्षण घ्यायला लागलो, इथल्या लोकांमध्ये राहिलो, त्यावेळी मला असं वाटू लागलं की ती लोक जी जगली आहेत किंवा ती जे जगतायत आजही,
ते खूप वेगळं आहे यांच्यापेक्षा. ती प्रखरता तुम्हाला जाणवणार. ती तीव्रता, इंटेन्सिटी बरोबर. त्यांची पुण्यात शिक्षण घ्यायला लागलो, इथल्या लोकांमध्ये राहिलो, त्यावेळी मला असं वाटू लागलं की ती लोक जे जगली आहेत किंवा ती जे जगतायत आजही ते खूप वेगळं आहे यांच्यापेक्षा. ती प्रखरता तुम्हाला जाणवणार. ती तीव्रता, इंटेन्सिटी त्यांची म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा दिनक्रम आहे ना तो खूप वेगळा आहे. आणि कदाचित तो नैसर्गिक असल्यामुळं म्हणजे जो समाधान जे आहे, जे सुख आहे, जी मानसिकता आहे, म्हणजे आर्थिक दृष्ट्या कमी असतील, पैसे कमी असतील, परंतु आजही त्यांच्या चेहऱ्यावरती कधी आनंद जास्त मला बघायला मिळतो. पण इथकडच्या लोकांमध्ये कितीही केलं तर सातत्याने एका चक्रामध्ये अडकले असं वाटतं. यांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. मग मला जास्त तीव्रता त्या ह्याच्यामध्ये वाटली आणि ते मला लिहायला पहिल्या पुस्तकामध्ये सोपं गेलं, कारण ते माझं जगणं होतं, ते बघणं होतं, ते वास्तवतेवर सगळं होतं, म्हणून ते मांडलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे म्हणजे पार्श्वभूमी परत परत तोच मुद्दा मी म्हणतोय की एखाद्या मुलाचं शिक्षण घ्यायचं म्हटलं, ज्यांचं कोणच शिकलेलं नाही पहिल्याकडून, खूप साऱ्या अडचणींना सामोरं जाऊ लागतं. मग त्या अडचणी कशा पद्धतीनं हाताळतोय तो, मग वसतिगृहाच्या माध्यमातून असेल, कुणाच्या मदतीने, जेव्हा पुण्यात विद्यार्थ्यांचा एक समिती, अशा वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून ते हाताळणं, तिथपर्यंत पोहोचणं, हा जो कसरतीचा भाग आहे तो त्या कादंबरीमध्ये आहे. म्हणजे शिक्षण घेत असताना येणारं त्याच्यावरती केले जाणारे ओव्हरकम, त्यामुळे ती कादंबरी वाचलेली आहे. सर 2020चा जो काळ होता, म्हणजे 2020 नंतर जे कोविड-19चं सुरू झालं, तर त्यामध्ये प्रत्येकच जण म्हणजे सामान्यांपासून जर श्रीमंत असेल तर प्रत्येक जणाला ते बेअर करावं लागले लॉकडाऊन. आणि त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्येच प्रत्येकामधले कला असेल, कौशल्य असेल, ते बाहेर आलेले. त्याच पिरियडमध्ये तुम्ही लॉकडाऊन ही कादंबरी लिहिली, तर ती तुम्हाला का लिहावीशी वाटली? लॉकडाऊनमधलं आपण अजून एक विचार करू शकतोय की माणसातलं माणुसकीपण जे आहे ते आपल्याला लॉकडाऊनमध्ये दिसून आलं. तसंच तुम्ही लॉकडाऊनची कादंबरी लिहिली, त्यामध्ये तुम्हाला काय वाटलं की काय लिहावं, का लिहावी आणि काय तुम्ही त्याच्यामध्ये मांडलेलं? हे खूप काय म्हणतो त्याला की एखाद्या अडचणीच्या काळामध्ये काहीतरी करतो आणि त्याच्यावरती नंतर परत त्याच्यामध्ये मी का लिहिली असे कारण असं त्याचं मेन महत्वाचं कारण असं आहे, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये प्रत्येक जण घरामध्ये होता. बरोबर. घरात तुम्ही ज्यावेळी बसता, तुमचं काम बंद होतं, तुमच्या डोक्यामध्ये सातत्याने विचार होते, अनेक प्रकारचे विचार येतात. मग आता मूळतः मी माध्यमाचा विद्यार्थी असल्यामुळं किंवा त्या क्षेत्रात काम करत असल्यामुळं आणि त्याच्या अगोदर मी कादंबरी लिहिली, नाटक लिहिलेलं, मला असं वाटलं की या काळाचं कुठंतरी नोंद झाली पाहिजे, हे कुठंतरी आलं पाहिजे. तो विचार माझ्या डोक्यात सुरू झाला जसं लॉकडाऊन लागलं आणि 1 महिना संपला आणि त्या दरम्यान जी काही अनुभवलं होतं ते डोक्यात होतं. मी विचार केला की अरे हे उतरलं गेलं पाहिजे, हे आलं पाहिजे, पण कसं येणार, काय येणार. मग मी त्याच्या टेक्निक विषयी, मग मी कोविड विषयी माहिती घ्यायला सुरू केली. हे नायडू हॉस्पिटल असेल किंवा पिंपरी चिंचवडचं हॉस्पिटल वायसीम असेल, त्यानंतर लॉकडाऊनमध्ये जे सगळं बंद होतं, म्हणजे केंद्र सरकारनं लॉकडाऊन केलेला होता त्यामुळे सगळं बंद होतं. रोडवरची माणसं असतील, मजूर जे चालत गेले होते त्यांची अवस्था, हे सगळं बघून आणि मीही पुण्यात होतो आणि मीही गावाकडे जाणार होतो. मग ज्यावेळी पासेस मिळायला लागले तेव्हा गावाकडे जात होतो. मग हा विषय डोक्यात होता की आपण काहीतरी लिहायला पाहिजे. पण ज्यावेळी मी गाडीवरती निघालो आणि इंदापूरच्या तिथं आम्हाला पोलिसांनी अडवलं. पास होता पण अडवलं. मग तपासणी, चर्चा ही झाली आणि तिथं पोलिसांबरोबर जे आर्ग्युमेंट झालं की तिथं माझ्या डोक्यात बिनबलले, आता आपल्याला कादंबरीचा जो काय आराखडा आहे ना तो क्लिअर म्हणजे तिथे ती गोष्ट जाणवली, हे इंटरेस्टिंग पॉईंट सापडला. म्हणजे चर्चा जी होती ना पोलिसांबरोबरची, त्यात मला तो धागा सापडला आणि तिथून कादंबरीची सुरुवात होती. म्हणजे मी तोच पॉईंट कादंबरीला घेतला आणि सुरुवात होती कादंबरी. मग मी घरी गेल्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे माझ्या डोक्यात सगळा विषय आणि प्लॉट हे सगळं कथानक तयार झालं. आणि मग आमची गावाकडे गेल्यानंतर टेकडी आम्ही दररोज सकाळी फिरायला जायचो आणि दररोज सकाळी फिरायला एक प्लॉट म्हणजे जे होतं एक भाग असतो ना तो तयार होत राहिला आणि मी गावाकडेच ही कादंबरी लिहून काढली. म्हणजे साधारण 3-1 महिन्यामध्ये कादंबरी लिहून जाईल. आता लिहून झाल्यानंतर इथले प्रकाशक असे वेगवेगळे कोणाला, पण आमची येसनच्या वेळी शरद तांदळे न्यू इरा पब्लिकेशनची त्यांची ओळख झाली होती. त्यांना म्हटलं मी लॉकडाऊन अशा विषयी लिहितोय कोविड आणि म्हणजे आपण करूयात पुस्तक लगेच तुमचं झालं सांग. पण त्याला एवढा फास्ट प्रकाशक पण मिळाला आणि त्यांनी ते पुस्तक केलं. आता या कादंबरीमध्ये मांडलंय काय
तर एका म्हणजे ही संदेश शिंदेची गोष्ट आहे. ते इंजिनियर आहेत आणि त्यांचे कुटुंब ते कोविड पॉझिटिव्ह निघतं आणि कोविड पॉझिटिव्ह निघल्यामुळं त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं आणि त्या हॉस्पिटल दरम्यान त्यांची जी काही फरफट होते, मानसिक घुसमट होते आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या सुरुवातीच्या फेजमध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर खूप भयानक परिस्थिती होती. एवढं घाबरायचं, एवढं प्रेशर यायचं की आपल्याला असं वाटायचं आता काय होईल, म्हणजे एवढा प्रचंड दबाव. त्या भीतीमुळेच त्या लोकांना भीती. भरपूर मग हे भीतीमुळं त्या माणसाचं काय होतं ते या कादंबरीमध्ये मांडलं. त्या कादंबरीमध्ये भीतीमुळं एक पात्रने पण तयार केलं, प्रकाश बिंदू नावाचं. तो संदेश शिंदे दररोज त्या प्रकाश बिंदूला बोलत असतो. म्हणजे आपण स्वतःला कोणाला तरी बोलतो ना, तसा तो एक त्याला तो प्रकाश दिसत असतो असं सेंटरला कुठेतरी आणि तो बोलत असतो. तो इंटरेस्टिंग म्हणजे असा काय बोलतो की त्याचा संवाद एंड पर्यंत आहे. मग त्याची ज्यावेळी जसं जसं टप्प्याटप्प्यात तो दुःख कोणाबरोबर व्यक्त करायचं तो त्या प्रकाश बिंदू बरोबर शेअर करतो. आणि एका टप्प्यावर असं होतं की हे त्याची मुलं 2 मुलं ते तो बरा होतो कोविडमधून, पण त्याचे बायको त्याच्यामध्ये एक्सपायर होते आणि त्यावेळेची जी काही परिस्थिती उद्भवते ती प्रचंड दुःख. आणि मग त्यांना सोसायटीमध्ये ज्या राहत होते त्या सोसायटीमध्ये न घेणं, तिथली मानवता, ते इतर लोकांच्या मदती, असे अनेक मुद्दे या कादंबरीमध्ये मांडलेले आहेत. सर, आजचा जो युवा वर्ग आहे जो लेखन करू इच्छितो, लेखनाकडे वळू इच्छितो, अशा लेखकांना किंवा अशा अपकमिंग लेखकांना तुम्ही लेखनाचं कुठलं असं कौशल्य पाहिजे, कुठलं असं तंत्र पाहिजे की ते जोपासलं गेलं पाहिजे आणि आपण मग कादंबरी लिहू शकतोय किंवा एकांकिका लिहू शकतोय, असं काय सांगता येईल तुम्हाला की कुठलं तंत्र असलं पाहिजे? आणि त्याचबरोबर कादंबरी, एकांकिका असेल आणि नाटक असेल, ह्याच्यामध्ये फरक कसा आहे, म्हणजे काय फरक आहे एक्झॅक्टली? मला खूप कोड्यात टाकले बघा. काय नाही का अपकमिंग लोकांना सल्ला, आपण काही सल्ला देणार नाही. म्हणजे आपण देता उत्स्फूर्त आलं पाहिजे, जसं तुम्ही म्हटले की तुमच्या आजीकडनं बऱ्याच गोष्टी तुम्हाला, परत वास्तवतेचं जे दर्शन तुम्हाला रोज घडत होतं त्यातनं तुम्ही लिखाणाला म्हणजे तुमची सुरुवात झाली. पण तरीही काही लेखक आहेत की ज्यांना तुम्ही असं सांगू शकता की नाही का की हे लेखन कौशल्य त्याच्यामध्ये असेल तर तुमचा नक्कीच तुमची कादंबरी असेल किंवा ती एकांकिका असेल किंवा ते नाटक असेल ते छाप छोडून जाईल. काय माहितीये का, मी तंत्र किंवा त्याचे फॉर्म हे सांगू शकेल, पण त्याची नजर असते ना समाजाकडे बघण्याची, आजूबाजूला बघण्याची, चौकस बुद्धी, आशय निहाळण्याची, काय घ्यायचंय काय नाही घ्यायची, बरोबर, हे जे आहे ना हे ते माणसाकडं स्वतः त्यानं विकसित करायला पाहिजे. काही लोकांकडे ते उपजत असतं, काही लोकांकडे ते नसतं, पण ते विकसित करतात. त्यांना कळतं की आपल्याला हे पाहिजे, म्हणजे तसं करता येऊ शकतं. मग तुम्हाला ती जर नजर मिळाली की तुम्हाला ती दृष्टी मिळाली, तुम्हाला ती विजन मिळालं किंवा कुठलाही विषय असू दे, कुठलाही फॉर्म असू दे, तुम्ही मांडायला लागता. मग आता समजा आपण म्हणतो कथा लिहायची किंवा गोष्ट, छोटी कथा लिहायची, लघुकथा किंवा दीर्घकथा, 1-2 पानाची किंवा 10-15 पानाची लिहायची, 20-25 पानाची लिहायची. तो त्या कथेवरती ठरतं त्याचा जीव किती आहे. इसापनीतीच्या गोष्टी 1-1 पानाच्या छोट्या छोट्या आहेत ना, ज्या बोधकथा आपण म्हणतो, किती आहेत, पंचतंत्राच्या गोष्टी किती आहेत, पण त्यातून मेसेज किती आहे, त्या ह्याच्यावरती ठरतं ते. म्हणजे तुम्हाला काय दिसलंय किंवा काय मांडायचंय हे ज्यावेळी त्या लिहिणाऱ्या माणसाला सापडतं त्यावेळी तो विचार करतो आणि त्याला समजतं की मला एवढं मांडायचंय. मग त्याच्या लक्षात येतं याचा जीव एवढाच आहे, एवढाच जीव आहे, मग तो कथेत बसणार आहे ना, तो दीर्घकथा नाही लिहू शकत. दीर्घकथा किंवा लघुकथा किंवा कादंबरी या गोष्टी सांगतात किंवा एकांकिका, नाटक याच्यामध्ये ही गोष्टच असते, पण ती गोष्ट मांडण्याच्या पद्धतीमध्ये बदल असतो. बरोबर, ओके. आता कथा लिहिली आहे म्हणजे लघुकथा आहे, छोटा संगती असेल, दीर्घकथेमध्ये थोडासा आवाका मोठा असेल, कादंबरीमध्ये ती कुठल्या काळाची कादंबरी आहे तो पूर्ण काळ त्याच्यामध्ये येतो, स्थळ असतात, त्यातली पात्र असतात, त्या पात्रांचं जगणं असतं. मग अशा अनेक कंगोरे कादंबरीमध्ये बघायला भेटतात. म्हणजे फक्त एकच म्हणजे आपल्या आयुष्यामधला एकच तुकडा असा नाही तर अनेक घटकांवरती कादंबरी बोलत असते. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार म्हणजे ऐतिहासिक कादंबरी कोण लिहितं, वास्तववादी कोण लिहितं, कोण असे रोमॅन्टिक लिहितं, अशा अनेक वेगवेगळ्या जे विषय मांडतात ते होऊन जातं. किंवा कोणी रहस्यमय लिहितं, अद्भुत करतं, असं लिहू शकतात ते. पण तो एक फॉर्म आहे, तो समजावून घेतला पाहिजे. ज्यांना कोणाला लिखाण करायचं, तुम्ही मगाशी म्हटलं ना, ज्यांना कोणाला लिहायचंय ना त्यांनी आधी वाचलं खूप पाहिजे. बरोबर, खूप लेखक वाचले, काय मांडायचं आपल्या. म्हणजे तुम्ही म्हणाल तुम्ही वाचले का, मला आठवत आहे की मी म्हणजे
सुरुवात म्हणजे साने गुरुजींची श्यामची आईचं पुस्तक, बरोबर. अण्णाभाऊ साठे, अशी खूप सारे मी तुम्हाला सांगेल पुढे ते, पण आधी मला हे सांगायचं की ह्या पद्धती आहेत, ह्या फॉर्म्स आहेत, ते वेगवेगळे असतात, त्याचे साचे ते समजावून घेण्यासाठी आपण साहित्य वाचलं पाहिजे. एकांकिका आणि नाटकामध्ये तसाच तो फरक आहे. एकांकिका म्हणजे एक अंक असतो तो, आणि जो नाटक म्हणतो आपण 3 अंकी 2 अंकी, ते फक्त त्याचा टाइम जो स्पॅन आहे ना तो मोठा असतो नाटकांचा. त्याच्यातही आता काही म्हणजे काय म्हणतो ना हे पडतात, म्हणजे पहिली घंटा झाली, दुसरी अंक केले जातात, 1 अंक 2 अंक, त्याच्यात प्रवेश असतात. ते तंत्र तो फॉर्म शिकून घेतला पाहिजे. आणि तो फॉर्म शिकून घेणं काय अवघड नाही, पण सगळ्यात अवघड काय असतं माहिती आहे का? सगळ्यात अवघड काय असतं, काय मांडायचंय त्याच्यात, काय बोलायचंय, ते महत्वाचं. ते कसं कळणार नाही तुम्हाला? हे तुम्हाला कोणी पुस्तक शिकवू शकत नाही, हे तुम्हाला कोणी सांगू शकत नाही, हे तुम्हाला कोणी 4 लोकांना येतात ते नाही सांगू शकत. तुम्हाला त्याची जाण, स्वतःचीच आकलन शक्ती, स्वतःचीच सर्जनशीलता तिथं वापरावी लागते. त्याला तिथंच तुमच्याकडं म्हणजे काय म्हणतो ना, सर्जनशीलता आहे का नाही तिथं जाणवतं. बरोबर. स्ट्रक्चर कोणी शिकवलं म्हणजे तुम्हाला आराखडे कोणी पण देईल, हे असं करा, हे इथं मांडा, ते कोणी येत, ते होऊ शकतं. त्याच्यात तेवढा हे नाहीये. कस कुठं लागतो, तुम्ही त्या विषयामध्ये, त्या कादंबरीमध्ये काय मांडता, त्या नाटकामध्ये. म्हणजे मी द लॉस्ट बेट ही ज्यावेळी एकांकिका लिहिली होती, त्या एकांकीमध्ये मला मांडायचं काय तो ठरलं होतं ना सगळं या गोष्टी. फक्त मी फॉर्म तो निवडलाय तिथला, म्हणजे संवाद, म्हणजे मला असं वाटलं होतं ना सगळं या गोष्टी. फक्त मी फॉर्म तो निवडलाय तिथला, म्हणजे संवाद, म्हणजे मला असं वाटलं की तिथली पात्र जास्त बोलतात म्हणून मी संवादाचा तो नाटकाचा फॉर्म निवडला. आता चित्रपटाचं आधुनिक माध्यम आहे, म्हणजे पटकथा लिहितात, किंवा आता वेब सिरीज आहेत, तिथल्या पटकथा आहेत, मालिका आहेत, हे सगळे फॉर्म आहेत. म्हणजे या सगळ्या फॉर्म मध्ये ना महत्वाचं काय की तुम्हाला मांडायचं काय हे तुम्हाला स्वतः शोधणं गरजेचं. हे ज्यावेळी तुम्हाला जमेल, हे ज्यावेळी आपल्याला जमेल, त्यावेळी तुम्ही लेखक होऊ शकता. काही वेळेला आपण बोलून निघून जातो, पण ते बोललेले शब्द तेवढे नोट केले जात नाहीत, पण तुम्ही जे लिहिता ते नोट केले जातात. ते पुढे राहणार आहेत, म्हणजे काळ ठरवणार आहे त्याचं अस्तित्व किती काळ. म्हणजे या लॉकडाऊन कादंबरीचं अस्तित्व आता किती दिवस माहिती नाही ना, पुढचे काही वर्ष. पुढे काय असं आलं तर ह्याचा रेफरन्स निघू शकते. मागं काय झालं, ह्या काळाची नोंद कुठं आहे बाबा, कोणती पुस्तकं आहेत, असं ते ठरवलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे या सर्व म्हणजे कथा, कादंबरी, एकांकिका, कविता, हे सगळे फॉर्म्स आहेत, हे सगळ्या म्हणजे पद्धती व्यक्त होण्याच्या. आपल्याला जो कम्फर्टेबल वाटतो, आपल्याला जो असं वाटतं की मी याच्यामधून परफेक्ट माहिती सांगू शकतो, तो आपण निवडायचा. पण लेखकाकडं किंवा तुम्हाला जे म्हणायचं किंवा जे तात्विक गोष्टी मांडायच्या, तुमच्याकडे ती नजर असली पाहिजे आणि ती हेरून घेण्याची क्षमता असते. आणि मला बोलत बोलत मला एक मुद्दा आठवला, सांगतो की वाचन जे आहे ना, म्हणजे मला आठवलं मी साने गुरुजी, श्यामची आई, साने गुरुजींची इतर पुस्तकं, अण्णाभाऊ साठे, म्हणजे सुरुवात या सगळ्या काही, परत त्याच्यानंतर हे शिवाजी महाराजांवरची पुस्तकं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं, स्वामी विवेकानंदांची पुस्तकं, हे शालेय जीवनामध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये वाचायला मिळाले. आणि पदवीचं शिक्षण करत असताना मी BA इंग्रजी करत होतो, म्हणजे लिटरेचरचा विद्यार्थी होतो. त्याच्यामुळे मला इंग्रजी साहित्यामध्ये लेखक माहिती झाले, म्हणजे शेक्सपियर, T.S. इलियट, सॅम्युएल बेकेट, विलियम वर्ड्सवर्थ यांचं साहित्य मला वाचायला मिळालं. पण त्यावेळी मी असं कॅज्युअल होतो, मला काय तेवढा इंटरेस्ट नव्हता म्हणजे इंग्रजी साहित्यात त्यावेळी. पण आता ज्यावेळी पाठीमागे वळून बघतोय, त्या ज्या संकल्पना आहेत त्यावेळी आता उदाहरण होते, त्याच्यात खूप हे आहे, खूप पॉवर आहे. आपण परत वाचलं पाहिजे, परत समजावून घेतलं पाहिजे. आणि पॅरलल मला आवड म्हणून मी मराठीमधले म्हणजे वि. स. खांडेकर असतील, त्यांची हे आहे, शिवाजी सावंत असतील, विश्वास पाटील असेल, यांची पुस्तकं वाचली, विजय तेंडुलकर साहित्य, नाटकं त्यांची खूप वाचली, महेश एलकुंचवारांची नाटकं वाचलेली, भालचंद्र नेमाडे, म्हणजे माझ्या आवडते लेखक म्हणजे भालचंद्र नेमाडे, त्यांचे कोसला, झूल, मी सगळी पुस्तकं त्यांची वाचून झाली. हा मी हे कसं असतं की आपल्याला तो इंटरेस्ट तयार होतो. म्हणजे आनंदी अडवाणचं पण झालं, रार बोरांडे वाचले, उद्धव शेळके वाचले, म्हणजे सदानंद देशमुख वाचले, श्रीकांत देशमुख वाचले, आनंद विंकर वाचले, असे खूप सारे, आता प्रवीण बांदेकरांचं वाचलं. म्हणजे हे, आणि इंग्रजीचं साहित्य, नाटकं त्यांची खूप वाचली, महेश एलकुंचवारांची नाटकं वाचलेली, भालचंद्र नेमाडे, म्हणजे माझ्या आवडते लेखक म्हणजे भालचंद्र नेमाडे, त्यांचे कोसला, झूल, मी सगळी पुस्तकं त्यांची वाचून झाली. हा मी हे कसं असतं की आपल्याला तो इंटरेस्ट तयार होतो. म्हणजे आनंदी अडवाणचं पण झालं, रार बोरांडे वाचले, उद्धव शेळके वाचले, म्हणजे सदानंद देशमुख वाचले, श्रीकांत देशमुख वाचले, आनंद विंकर वाचले, असे खूप सारे, आता प्रवीण बांदेकरांचं वाचलं. म्हणजे हे, आणि इंग्रजीमधलेही तितकेच वाचले. त्यामुळं होतं काय की आता मला कळायला लागलं हे तर माझ्या हातून नसे
म्हणजे काय म्हणतो ना ते सहज सहज झालं. झालं. पण आता मला असं वाटायला लागलं की काहीतरी आपल्याला जर हे करायचं असेल तर अजून सकस द्यायचं असेल तर खूप हे जग बघितलं गेलं पाहिजे, खूप वाचन झालं पाहिजे. झालं पाहिजे असं. नक्कीच सर, आणि खूप चांगला संदेश दिला याच्यामधनं की वाचन हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला लेखन करायचं असेल तर वाचनच हे असे की ते तुम्हाला लेखनासाठी प्रगल्भता देत असतं. नक्कीच सर, आणि खूपच छान. जेव्हा एखादी कादंबरी लिहिली जाते तर या कादंबरीचं जेव्हा एक निर्मिती प्रक्रिया असते, पुस्तकाची असेल निर्मिती प्रक्रिया, तर ती कशा प्रकारची असते? किंवा लेखनाचं तंत्र तर तुम्ही थोडं सांगितलंच आहे, पण त्याच्यात अजून काय सांगू शकताय तुम्ही? खूप महत्वाचा प्रश्न आहे. हम्म. सध्याच्या ज्यावेळी आपण विचार करतो की आपल्याला काहीतरी लिहायचंय, काय मांडायचंय, ती पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया ही बघितली पाहिजे. हे 3 टप्प्यामध्ये मला तर जाणवतं. एक प्री जो म्हणतो आपण प्री प्रोडक्शन, त्याच्या अगोदर जो लेखकाचा कार्यक्रम असतो की एखाद्या विषयावर लिहायचं म्हणल्यानंतर तो संशोधन करणं, म्हणजे माहिती गोळा करणं, सगळी ती तुम्ही एका पॅटर्नमध्ये लिहून काढणं सगळी. आणि ती लिहित असताना तुम्हाला कशा पद्धतीने ती गोष्ट मांडायची तिची प्रतिमा तुमच्या डोक्यामध्ये तयार होणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रसंग, ते पात्र तुमच्या डोळ्यासमोर उभा राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत तो पट लेखकाच्या समोर उभा राहत नाही तोपर्यंत तो कागदावरती उतरत नाही. आणि कागदावरचा उतरला म्हणजे तशा पद्धतीने नाही उतरला तर तो वाचकांना भावत नाही. पण तो जो पट आहे ना, ते डोक्यामधल्या ज्या प्रतिमा आहेत ते बघता आले पाहिजे, ती पात्र आपल्या समोर उभा करता आली पाहिजे. मग हे काही वेळेला आपल्याला कृत्रिम म्हणजे काही वेळेला कृत्रिम गोष्टीची मदत घ्यावी लागते, काही वेळेला नैसर्गिक ज्या घटना घडतात आजूबाजूला त्यांची मदत घ्यावी लागते, काही वेळेला आपल्या स्वतःचे अनुभव त्यात टाकून बघायला लागतं की असं मांडलं तरी असं होऊ शकतं, हे असं मांडलं तरी असं होऊ शकतं. हा जो उलगडा आहे ना तो खूप भारी होतो आणि त्यातून कळायला लागतं आपल्याला हा इथं गोष्ट पोचते, आता इथला तो क्रक्स निघतोय. मग हे म्हणजे काय म्हणतो ना, ते बीज तयार झालं मग त्याला धक्के मारायला लागतात काही वेळेला, हे इकडून दे, मग हे इकडून करून बघ. मग नसेल सुचत तर मग काही वेळेला आपल्याला आवडती जागा जिथं सुचतं तिथं जायला लागतं. मग तिथं गेल्यानंतर वाटतं हा आता इथं मस्त सुचला, आपण विचारतो इथं कसं काय सुचतं, मग आपण दुसऱ्या दिवशी तिथं जातो. असं पण असू शकतं. बट हे सगळं अगोदर आहे, निर्मिती प्रक्रियेमधला पहिला टप्पा आहे, तो लेखकाचा तो महत्वाचा आहे. हे एकदा तुमचं कथाबीज तयार झालं, कथा तयार झाली, तुम्ही कागदावरती नंतर दररोज बसून ती लिहून काढली, काय 15-20 दिवस, महिना, 2 महिने, 4 महिने लागते. पण त्याच्या अगोदर रिसर्च म्हणजे संशोधनाला कमीत कमी 2-4 वर्ष जाऊ शकतात कुठल्याही विषयात. तुमच्याकडे ती माहिती हो, ते खूप महत्वाचं असतं. नाहीतर लिहायचं म्हणलं की तुम्ही 15 दिवसात टाईप करून काय करून होऊ शकतो, तसा भाग नाही. पण तुम्हाला जो काय म्हणतो ना त्यातलं गांभीर्य, त्यातलं सखोलता जी आहे ना ती तुम्ही अभ्यास करूनच आपण मांडू शकतो. ते झाल्यानंतर मग पुढे कागदावर उतरल्यानंतर मग प्रकाशक शोध, आणि हल्ली प्रकाशक सहजासहजी मिळत नाही, कोणी करतच नाही पुस्तक. आम्ही यसनला आणि जेव्हा आपण अपकमिंग लेखक म्हणतोय त्यांना थोडी कसरतच करावी लागते. कसरत म्हणजे विचारूच नका, कारण मी यसनचं 2016-17 लिहून झालेली यसन आहे, 2016-17 लिहून झालेली यसन आहे आणि प्रकाशन झाले 19 ला. एका पुण्यातल्या नामांकित प्रकाशकाकडे ती कादंबरी प्रकाशन करून म्हणजे छापतो म्हणून दिलेली होती, ती पण आम्ही छापतो. पण 16 ते 18 पर्यंत कादंबरी त्यांच्याकडे होती, त्यांनी छापली नाही. ती कादंबरी त्यांच्याकडून परत घेतली आणि सर्च फाउंडेशनच्या मदतीनं स्वयंदीप प्रकाशन यांनी ती कादंबरी छापली गेली, कारण तो उत्स्फूर्त कामगारांचा प्रश्न होता म्हणून छापले. म्हणजे तिथला भाग तो म्हणजे हा दुसरा जो टप्पा आहे ना तो खूप अवघड आहे. म्हणजे प्रकाशन मिळत नाही, मग आपल्याला म्हणजे आणि आपल्यासारख्याकडे कुठं पैसे, म्हणजे विद्यार्थी असल्यामुळं तुम्ही नोकरी करत असाल, तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही स्वतः पैसे घालून करता. खूप सारे प्राध्यापक किंवा औषधी उद्योजक आपली पुस्तकं काढतात, मग ते पैसे असतात त्यांच्याकडे, पण त्यांच्याकडे नाही, त्यांनी काय करायचं. तर त्यांनी पुस्तक आणि कंटेंट चांगला बनवला तर आपल्याला प्रकाशन 100% मिळू शकतो. पहिल्याला थोडा त्रास होईल, पण दुसऱ्याला आपोआप तुमच्या लेखन वाचलं जातंय म्हणून लोक तुमच्याकडं किंवा प्रकाशक तुम्हाला अप्रोच होते. तर मला दुसऱ्या पुस्तकाला जाणवलं ते. हा दुसरा टप्पा लक्षात घ्या, म्हणजे इथला एकदा तो झाल्यानंतर ते पुस्तक पोचलं गेलं पाहिजे, म्हणजे वितरण त्याचं कसं आहे, कारण वाचकापर्यंत ज्यांच्यासाठी लिहिलंय म्हणजे ते वाचकापर्यंत पोहोचलं पाहिजे ना पुस्तक. तर वाचकांपर्यंतच गेलं नाही तर मग काय करणार, कोण ठरवणार आपलं पुस्तक चांगलं किंवा वाचक, समीक्षक, पत्रकार यांच्याकडे ते पुस्तक गेलं पाहिजे ना. मग हे पुस्तक पोहोचवण्यासाठी म्हणजे ह्या प्रकाशकांची एक वितरण व्यवस्था असते, तर नवीन लेखकांना मिळत नाही लवकर. हल्ली ऑनलाईन डिजिटलमुळे तुम्ही ऑनलाईन टाकू शकता, अमेझॉन, फ्लिपकार्ट याच्यावर टाकून सेल करू शकता. परंतु तुम्ही लेखक म्हणून किती दिवस करणार, तुम्ही एका पुस्तकाला कराल, तुम्ही दुसऱ्याला कराल, पण तुम्ही थकता नंतर, कंटाळा येतो. तेच काम, तर तुम्हाला इंटरेस्ट नाही दररोज आले पार्सल टाकीमध्ये.
तुम्हाला इंटरेस्ट असतो कंटेंट तयार करण्यामध्ये, आणि तो कंटेंट तयार करण्यासाठी जे काही हे असतं ना त्याच्यात तुम्हाला रस आहे. तुम्हाला याच्यात रस नाही आहे, मग तुम्ही काय करणार ते नाही ना. त्याच्यासाठी तुम्हाला वितरक. मग त्याच्यामुळे हे मोठे वितरक असतील किंवा प्रकाशक कसं मिळणं गरजेचं आहे. हा तिसरा टप्पा, म्हणजे अशा पद्धतीने ह्या पुस्तकाची निर्मिती होते. आणि त्याच्यानंतर माध्यमामध्ये कुठं लेख येणं, परीक्षण येणं, चर्चा होणं, वाचकांच्या प्रतिक्रिया येणं. मग मला येसनला खूप मी म्हणजे सुदैवी आहे म्हणा की 24 परीक्षण येसन कादंबरी निवडले. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, पुण्यनगरी, लोकमत, पुढारी, दलित अंक, सत्याग्रही, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अंक, असे वेगवेगळे मासिक आहेत. म्हणजे मी सांगतो ना 24 ठिकाणी त्याचं परीक्षण केलं, ही खूप मोठी बाब होती. आणि कादंबरीचं प्रकाशन उसाच्या फडात केलं होतं, तिथेही लोकांचा सन्मान केला. म्हणजे अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी, म्हणजे हे नवीन पुस्तक होतं, ते मांडायचं म्हणजे पोचवायचं होतं, मग मी ते स्वतः तंत्र त्यासाठी ती वापरली गेली होती. आणि नंतर मग हे झाल्यानंतर वर्ष 2 वर्षानंतर मग लोक कादंबरीला पुरस्कार मिळाले. ते कोविड आला होता म्हणून ते पुरस्काराचे धिंगे, मग लोक कादंबरीला पुरस्कार मिळाले. ते कोविड आला होता म्हणून ते पुरस्काराचे दिरंगाई झाली. आणि नंतर आता उल्लेख केलाच तुम्ही पुरस्कार, तर येसनला जवळजवळ 14 पुरस्कार मिळाले, लॉकडाऊनलाही मिळाले. तर थोडं त्याविषयी सांगाल की एक ऍक्च्युली पुरस्कार हा असा असतोय की म्हणजे की एक ती आपली हे सोडून जातं आपल्याला की तुमचं कार्य तुम्ही चालू ठेवलंच पाहिजे, यासाठी तो पुरस्कार असतो ऍक्च्युली. तर त्यातनं तुम्हाला जे 14 पुरस्कार येसनला मिळाले, मला असं वाटतं की म्हणजे मुळात मी येसन हे पुरस्कार असतात ह्याला असतात हे मी त्यासाठी लिहिलं नव्हतं. मला व्यक्त व्हायचं होतं, बरोबर, माझी घुसमट मला मांडायची होती, माझं जगणं असह्य झालं होतं, मला ते कागदावरती मला कुणाला तरी सांगायचं होतं म्हणून मी ते लिहिलं होतं. आणि त्याला एवढं पुरस्कार मिळाल्यानंतर काय मला वाटतं, पुरस्कारानं तुमच्या लिखाणामध्ये काही फरक पडत नाही. तुम्हाला काय लिहायचं हे तुम्ही म्हणजे तुमची नजर, तुमची दृष्टी, तुमचा अभ्यास ठरवत असतो. पुरस्कारानं होतं एवढंच की तुम्ही जसं म्हटलात की ते काम पुढे चालू ठेवण्यासाठी एक प्रेरणा तुम्हाला वाटतं की हा बाबा कौतुक केलं, पुरस्कार मिळाला, शासनाने दिलं, तर आपण करायला पाहिजे, आपल्याला आहे ते आता होतंय असं होतं. पण लिखाण करताना त्याची काय मदत होते तर नाही. पुरस्कारासाठी तर बिलकुलच नाही. आता तुम्ही म्हणाला पुरस्कार तर एक प्रेरणा देऊन जातो, पण जसं येसनमधनं तुम्ही जो ज्वलंत प्रश्न मांडला, तर त्याच्यामधनं इम्पॅक्टफुल अशी काय घटना घडली किंवा काय झालं की ज्याचं तुम्हाला वाटतं की नाही खरंच मी जी येसन कादंबरी लिहिली, ज्या ज्वलंत प्रश्नावर मी विषय मांडलेला आहे, तर त्याचं माझं सार्थक झालेलं नाही. उद्देश असा होता ना की म्हणजे नंतर असं वाटायला लागलं की मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि आजही मुलांची शिक्षणासाठी फरफट होते. बरोबर. मग येसन वाचून ते तहसीलदार होते सांगलीचे, त्यांनी ऊसतोड मजूर 20 मुलांचं त्या वर्षी म्हणजे 2019 साली त्यांच्या एज्युकेशनसाठी मदत केली. हे वेगवेगळ्या पातळीवरचे. इव्हन मला पुरस्कार मिळाल्यानंतर मी पुरस्कारामधले 25,000 रुपये काही मुलांना मदत केली त्यांच्या शिक्षणासाठीची. अर्थात माझ्याकडे जास्त पैसे असातला भाग नाही, परंतु ते मला वाटतं की त्या मुलांनी शिकलं पाहिजे. आणि हा मी पाठपुरावा करत नाही. पुस्तक मंत्र्यांना दे, साखर आयुक्तालयाकडे जा, यांना भेट, त्यांना भेट, असं प्रयत्न करत होतो. आणि पॅरलल महाराष्ट्र शासनाच्या जे काही साखर विभाग आहे, जे साखर कारखाने चालवले जातात त्यांच्या नियंत्रणात, तर तिथं त्यांच्याकडूनही काही वेगवेगळे पातळीवरती प्रश्न होत होते, काम होत होतं. आणि त्यात हे मुलांसाठीचं काम झालं. म्हणजे आता नुकतंच 83 वसतिगृह ऊसतोड मजूर मुलांसाठी होत आहेत. हे शासनानं घेतलेला निर्णय आहे 2021 मधला. आणि मला असं वाटतं की आपण प्रश्न मांडला आणि तो त्याच वेळेला एकाच वेळेला अनेक ठिकाणाहून चर्चा होत होती, अनेक ठिकाणाहून कोणी कोणी प्रयत्न करत होतं आणि स्वतः त्या राजकीय नेतृत्वांनाही तसं वाटलं म्हणून तो निर्णय झाला गेला. ही खूप मोठी जमेची बाब. बरोबर. असं प्रत्येकच कलाकृती बाबतीत होईल का नाही सांगते, कारण माझे हे सामाजिक लिखाण आहे म्हणून मला असं वाटतं की त्या प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून ते लिहिले गेले. बरोबर. सर, लेखन एक झालं की तुमची ती आवड आहे आणि तुम्ही त्यात ते कंटिन्यू केली, आणि हे सगळं सोडून तुम्ही त्या व्यतिरिक्त काय करता? जगण्यासाठी काहीतरी करावंच लागतं, तेच इन्कम सोर्स हा लागतोच माणसाला. तर तसं तुमचं काय? तुम्ही सांगितलं की एक स्टुडंट असल्यावरती बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं, आणि तुम्ही परत पुन्हा हा उल्लेख केला की तुम्ही जे 25,000 दिले, तर असं नाही की तुमच्याकडे खूप पैसा होता म्हणून दिले, पण तरी तुमच्यामध्ये ती जाणीव झाली. पण हे सगळं करत असताना एक उत्पन्नाचा स्रोत म्हणून काहीतरी करावं लागतं आपल्याला. सो ते वेगळं काहीतरी तुम्ही करता. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2012 ते 17 पर्यंत मी 5 वर्ष नोकरी केली. त्याच्यामध्ये मी 2 प्रकारची कामं करतो.
एका कॉलेजमध्ये शिकवायला जायचो आणि दुसरीकडे मी दूरदर्शनला काम करायचो. असे मी पॅरलल ते काम करायचो. आणि 17 नंतर मला 18ला PhD ला नंबर लागला पुणे विद्यापीठामध्ये. मग मी जे काम करत होतो, ज्या कॉलेजला शिकवायचं ते सोडून दिलं आणि पूर्ण वेळ PhD करत राहिलो. आणि प्लस मी इतर कामं म्हणजे फ्रीलान्सिंग, लेखन असेल, निवेदन असेल, हे करत राहतो. माझ्या PhD मला फेलोशिप मिळाली आणि तिकडची कामं, त्यामुळे मला आर्थिक म्हणजे तेवढे पैसे मिळायला लागले. आणि PhD यासाठी करतोय की मला संशोधनामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यातही मानवी जे काही कलाकृती वेगवेगळे निर्माण होत आहेत किंवा जगणं लोकांचं आहे, त्याच्या काही पद्धती असतात, म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजी असतात. एखादा डेटा अप्रूव्ह करायचा किंवा एखादी माहिती घ्यायची, पण त्याला फायनलाइज कसं करणार तुम्ही, त्याच्या मेथडॉलॉजी म्हणजे ते मला समजून घ्यायचं होतं की आणि त्या प्रोसेसमधून जायचं होतं. म्हणून मी PhD करतोय. म्हणजे उद्या जे काही मी काही लिखाण करणार आहे त्याच्यासाठी मला हा बेस आहे. याच्यामुळे माझा उद्याच्या लिखाणाला एक मोठी ऑथेंटिसिटी निर्माण होणार आहे. मी काही कुठल्याही प्रकारचं लिखाण करणार, म्हणजे तात्विक असेल किंवा काय असेल, त्यालाही मदत होणार आहे. म्हणून मी PhD करतो आणि त्यातून माझं आता सध्या भागतंय सगळं. त्याच्यामुळं मला लेखन, मी पुस्तक केलं आणि त्यातून पैसे मिळाले तर माझं घर चालेल असं काही होत नाही. इतर हे सगळं चालू आहे. आतापर्यंत बरेच लिखाण तुम्ही केलं, नाटक केले, एकांकिका केल्या आहेत, पण फ्युचरमध्ये तुमचा असा काही प्रोजेक्ट आहे का, किंवा कुठली कादंबरी तुम्ही लिहिणार असाल, किंवा सध्या वेब सिरीजचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, तर वेब सिरीजसाठी तुम्हाला काही लिखाण करायची इच्छा असेल किंवा केलंही असेल तर त्याविषयी काही सांगू शकता? नाही, इतर जे आहेत तुम्ही कथा किंवा नाटक वगैरे, सध्या मी एका कादंबरीवरती काम करतोय. कुस नावाची कादंबरी. कुस म्हणजे स्त्रीचं जे मातृत्व आहे, म्हणजे याची कुस उजवी नाही तुला पाहिजे, म्हणजे तिला मूल झालं ती भान आहे. ओके. अशा अर्थानं वंजारा, बंजारा, धनगर, भटक्या जमाती किंवा OBC, 18 अशा इतर या समूहामध्ये जे पहिल्या पिढीमधून शिकत आहेत किंवा पहिल्या पिढीमधल्या अन्य स्त्रिया आहेत, त्यांच्यात शिक्षण हे आहे, तर त्यांच्या जगण्यावरती ही कादंबरी. तिथली व्यवस्था कशी आहे, कुटुंब पद्धती असताना त्यांचं आयुष्य कसं होतं आणि आता विकृतीच्या कुटुंब पद्धती त्या स्त्रीची काय अवस्था होती असेल, त्यांच्या म्हणजे लेवलला त्याची मानसिकता केली आहे, जगणं नकोशी वाटते, जर त्यांची जडणघडण कशी होती या अनुषंगात या विषय प्रामुख्याने लोके बांधाल यांनी जगाचे चर्चेला आले. थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि तुमच्या फ्युचरचे जेवढे काही प्रोजेक्ट आहेत तुमचे, त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र न्यूज खूप खूप मी खरं तुम्हाला धन्यवाद देतो, कारण मला सफल इंटरव्ह्यू आहे. अशाच विविध प्रकारच्या लेखकांना, नवीन युवा पिढीतील लेखकांना आपण भेटत राहू. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.